नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक आनंदाची मोठी बातमी आली आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, आपण बँकेत खाते उघडल्यावर बँक आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते। या सर्व सेवा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना काही नियम व अटींचे पालन करावे लागत असते। जसे तुम्ही बँकेत खाते उघडल्यावर तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम असलीच पाहिजे, म्हणजेच AMB ॲव्हरेज मंथली बॅलन्स ठेवणे हे फार आवश्यक असते। तुम्हाला बँकेने घालून दिलेल्या नियमानुसार कमीत कमी तेवढी रक्कम शिल्लक ठेवावीच लागते। नाही ठेवल्यास बँक तुमच्याकडून मोठा दंड वसूल करीत असते। प्रत्येक बँकेची किमान शिल्लक रक्कम ही ठरलेली असते, म्हणजेच मिनिमम बॅलन्सची रक्कम ठरलेली असते। SBI बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी आता आली आहे। तर मित्रांनो, SBIच्या एका खातेधारकांनी सोशल मीडियाच्या X या प्लॅटफॉर्मवरून ट्विट करून बचत खात्यात म्हणजेच सेविंग अकाउंटमध्ये कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील, म्हणजेच मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाला विचारला होता। या ग्राहकाच्या प्रश्नाच्या उत्तरात स्टेट बँकेने सांगितले की बचत खात्यामध्ये कोणत्याही खातेधारकाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही। जर तुमच्या बचत खात्यात काहीच पैसे नसले तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही। स्टेट बँकेने ही अट 11 मार्च 2020 पासूनच काढून टाकलेली आहे। पण महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मेट्रो शहरातील SBI बँकेच्या खातेधारकांना म्हणजेच महानगरातील खातेधारकांना किमान बॅलन्स म्हणजेच मिनिमम बॅलन्स 3000 रुपये ठेवावाच लागत होता। तर निमशहरी भागासाठी 2000 रुपये बँक खात्यात ठेवावेच लागत होते आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी कमीत कमी 1000 रुपये खात्यात ठेवावे लागत होते। तर मित्रांनो, आता मात्र SBI बँकेने ही अट रद्द केल्यामुळे ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।